तर मग असं मस्तपैकी अधिष्ठाच्या जावळसाठी छानपैकी आम्ही काहीतरी डेकोरेशन करायचं तयारी करत होतो. त्यामुळे ही माझी DIY ॲक्टिव्हिटी झाली होती, जी खूपच सुंदर दिसत होती. आणि एका साईडला पप्पाने काही पोस्टर्स देखील बनवले तिच्या जावळसाठी. आणि मग आम्ही सगळ्यांनी घेतली तयारी करायची, ती म्हणजे डेकोरेशनसाठी. छानपैकी मस्त असा फरचा पडदा होता आमच्याकडे, तो आम्ही लावून घेतला. काय काय लावायचं, कसं कसं लावायचं, प्रत्येकाच्या काही ना काहीतरी आयडियाज येत होत्या डोक्यातनं. तर त्यानुसार आम्ही सगळं हे ॲडजस्ट करत होतो. तर माझी जी DIY होती ती कशी तरी अडकून गेली होती एकमेकांमध्ये. मग ती अशी आमचे निखिल भाऊ सोडवत होते. आणि मग नंतर प्रत्येकाच्या एक मतानं आम्ही छानपैकी हे डेकोरेशन असं करायला घेतलं. छानपैकी आम्ही काही फोटोज देखील काढून आणले होते अधिष्ठाचे, तिच्या फर्स्ट बड्डेचं जे फोटोशूट केलेलं, तर त्या बड्डेच्या वेळेसचे काही फोटोज आम्ही लावले. मस्तपैकी छान असं सुंदरसं एकदम घरच्या घरी छोटं छोटं असं मस्तपैकी डेकोरेशन तयार झालं छानपैकी माझ्या लेकीला तयार करण्यासाठी. मस्त मी फ्रॉक शिवून घेतला होता, तो घेतला, तिला हेअर बेल्ट घेतला, सगळं काही तिच्या अगदी माझी पोर सुंदर दिसेल अशाने मी तयारी केली तिची. मग नंतर आम्ही सगळ्यांनी आवरून घेतलं छानपैकी. आणि मग मस्तपैकी अशी तयारी सुरू झाली, ते म्हणजे तिच्या औक्षणाची, पूजेला काय काय लागतं, कसं कसं लागतं, ह्या सगळ्या गोष्टींची तयारी करण्याची. मस्तपैकी औक्षणाचं ताट बनवलं गेलं, जे पण मामा होते त्यांच्यासाठी आहेर काढला गेला. नंतर मग जे पण हेअर ॲक्सेसरीज असतात त्याचं मी छान असं एका ठिकाणी कलेक्शन करून ठेवलं. हे डेकोरेशन इतकं सुंदर झालेलं होतं की मस्त, खूप सुंदर, म्हणजे प्रत्यक्षात बघायला तर ते फारच छान वाटत होतं. व्हिडिओमध्ये थोडंसं इतकं ॲक्टिव्ह नाही, इतकं म्हणजे सुबकदार नाही दिसत आहे, पण ते प्रत्यक्षात फारच सुंदर दिसत होतं. आणि अशा पद्धतीने आम्ही छान डेकोरेशन तयार केलं अधिष्ठाच्या जावळासाठी. तर ॲक्च्युली आमच्या अधिष्ठाचा जावळाचा प्रोग्राम कसा झाला हे बघण्यासाठी पुढील व्हिडिओ नक्की बघा. बाय बाय.